सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की ब्रह्मविद्या निरूपण 16 ढोऱ्या डोंगर येथे सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा आज चौथा दिवस आहे. दुसरं सत्र आहे. आज या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी पुणा निवासी सर्व भक्त आलेले आहे. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करू आपण. त्याचप्रमाणे मोरवाडी निवासी, संगमनेर निवासी विजूभाऊ वैराळ आहे, संपतराव सोनवणे आहे, पुण्याचे सर्व कड फॅमिली व इतर त्यांच्याबरोबर आलेले सर्वच आदिनाथ कड आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व सद्भक्त. सकाळी आपण सत्र ढोऱ्या डोंगर येथे आजपर्यंत अनेक आपले पूर्वज साधू संतांनी ज्या ठिकाणी स्मरण केलं, देवाला आठवलं आणि देव जवळ केला, अशा त्या कापारीत जाऊन सकाळचं सत्र आपण घेतलं. परमपूजनीय परममहंत आचार्य श्री केशवराज बाबाजी यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आणि सर्व सद्भक्तांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आपण सकाळी गेलो, तिथं सत्र घेतलं, ते सत्व अनुभवलं. ती जागा, त्या जागेवरून अनेक साधू संतांनी परमेश्वराला जवळ करून आपला देह क्षपला. ती आठवण आपण केली. त्यामुळे अनेक वयस्कर मंडळी, तपस्विनी आहे, साधू संत आहे, परिस्थिती नसताना चालण्याची तब्येतीमुळं, आजारामुळं तरी त्यांनी हट्ट धरला आणि वरती गेले. सर्वांना काळजी वाटली, परंतु कोणालाही काही झालं नाही. तरुण वर्गाला मात्र आश्चर्य वाटलं की आपल्याला त्रास होतोय, परंतु हे वयस्कर मंडळी कशी काय एवढ्या वरती येऊ शकते. परंतु मी त्यांनाही सांगू इच्छितो की आपली तब्येत सांभाळून जिथं जाता येईल तिथं जात जावं, असा हट्ट धरू नये. हा अप्रयत्नातून अडचणी येऊ शकतात, त्रास होऊ शकतो. परंतु त्यांचं म्हणणं की एक निमित्त आहे, त्या निमित्ताने आम्ही जाऊ, परत कधी जाता येईल जाता येणार नाही. म्हणून सर्व आले. सुखरूप परमेश्वराने सर्वांना पोचवलं. एक विशिष्ट ठिकाण आहे का तिथं जाणं उतरणं थोडं अवघड असतं आणि त्याच ठिकाणावर, ज्या ठिकाणावरून आपल्याला अवघड होतं जायचं, त्याच ठिकाणावर त्या तपस्विनी पडलेल्या. ते जर बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल का इथं जगणं शक्य नाही, परंतु परमेश्वर कसं सहाय्य करतात. हा अनुभव, ही प्रचिती आपल्याला पाहिल्यानंतरच कळते. तर आम्ही अनेक वेळा तिथं गेल्यामुळं आम्हाला त्याचं असं काही वाटत नाही. परंतु प्रत्येकाची एक इच्छा असते की आपण जावं, बघावं काय नेमकं आणि तो अनुभव घ्यावा. तो आज आपण अनुभव घेतला. आपण संसरण प्रकरण बघत असताना ह्या मायासृष्टी, जीवसृष्टी, प्रपंच, मायेने जीवाला सृष्टीत आणलं आणि जीवानी सृष्टी म्हणजेच प्रपंच रचला. कारण मायेने, परमेश्वराच्या प्रवृत्तीने या जीवाला मायेच्या तमात असलेल्या, निर्दिष्ट अवस्थेत असलेल्या जीवाला चेतवलं, उठवलं, चैतन्यमन असं म्हणून आद्यमळ लावला आणि सामर्थ्य दिलं. सामर्थ्य देऊन त्या ब्रह्मांडीचे ते जीव मायेने त्या कर्मफळात टाकले आणि ह्या जीवानी प्रपंच रचायला सुरुवात केली. मायासृष्टी जीव आणि जीवसृष्टी प्रपंच. जे मायेने जीवाचे सृजन केले आणि सृष्टी जीवाने प्रपंचाचे सृजन केले. मायेने जीवाला सामर्थ्य दिले आणि जीवाने भैरव स्वरूपाहून भूते आणली आणि प्रपंच रचला. आद्यमळ हे कारण झालं विश्वमळाला, विश्वमळ हे कारण झालं
अष्टभैरवाला अशा पद्धतीने हे रचना होत होत हा जीव मळ घेत घेत कर्मभूमीच्या एक क्षणीपर्यंत ही मळ घेत घेत तो येतो आणि प्रपंच सुरुवात होते. मायाकृत जीव, जीवकृत प्रपंचू. मायेने जीवाचं कर्तृत्व केले, म्हणजे मायेने जीवाला बळ दिलं, थोडक्यात कर्तृत्व केलं, त्याला सामर्थ्य दिलं आणि त्या जीवाने जीवकृत प्रपंच म्हणजे जीवाने प्रपंचाचे कर्तृत्व केले. कर्तृत्व म्हणजे काय? बनवणे, उभे करणे, चालवणे. तर मायेने जीवाचे जीवत्व कार्यरूप केले. कारण हा मायेच्या तमात कसा होता? निद्रिस्त अवस्थेत, सुख दुःख विरहित, कोणत्याही प्रकारची त्याला भावना नव्हती, परंतु जीवत्व कार्यरूप केलं. म्हणजे चैतन्यमय आयसं म्हणून अन्यथा ज्ञान उपजवलं आणि जीवत्व कार्यरूप केलं. आणि जीवाने पाच भूते तीन गुणाचा सांगात केला, म्हणजे प्रपंच रचला. मायाकृत म्हणजे केले, मायेने केले म्हणून मायाकृत, परंतु परमेश्वराच्या प्रवृत्तीनंच हे सुरू आहे. आणि ही प्रपंचाची संसरणाची जी प्रक्रिया आहे ती आपण बघतोय का कशा पद्धतीनं ही माया ह्या जीवावरती कार्य करते. त्या जीवामध्ये कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य नसताना, अत्यंत पंगू असताना त्याला सामर्थ्य देऊन, स्वतःचा आद्यमळ जोडून, त्याला बळ देऊन पुढचं ते मळमळ रचत हा प्रपंचापर्यंत आलेला आहे, प्रपंच रचत असतो. माया जीवाला तमातून बाहेर काढण्यासाठी निमित्त आहे. जरी परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया कार्य करत असली तरी निमित्त मात्र मायाच आहे. मायेच्या माध्यमातूनच हे सर्व कार्य चालू आहे. यथा कुलाळवत म्हणजे कुंभार ज्याप्रमाणे लीद, माती, राख, पाणी यापासून गाडगे तयार करतो, त्याप्रमाणे मायेने जीवाच्या ठिकाणी असलेली जी आयती अविद्या, अनादि अविद्यायुक्त, अगोदरच अविद्या आहे, त्या अविद्या असल्यामुळे त्याच्यामध्ये अज्ञान आहे, मतित्रय आहे, अनंत दोष आहे, जीवत्व आहे. ते आहे, फक्त त्याला ॲक्टिव्ह केलं. इनॲक्टिव्ह आहे, ॲक्टिव्ह केलं, त्याला उठवलं, जागवलं, त्याला त्याची ओळख करून दिली, चेतनत्व दिलं, सुखदुःख ग्राहकत्व दिलं, या योगे जीवाचे कर्तृत्व केले. ऑलरेडी जीवामध्ये आहेच आहे, फक्त तो निद्रिस्त अवस्थेत असल्यामुळे ते कार्यरूप नाही आहे. आणि कार्यरूप नसल्यामुळं तो काही करू शकत नाही. त्याला मायेने आद्यमळ चिटकवून त्याला सामर्थ्य दिल्यामुळं फक्त त्याला अन्यथा ज्ञान उपजवलं आणि तो पुन्हा परत एक एक मळ चिटकवत एक क्षणीपर्यंत आलेला आहे. आणि आता मात्र त्याच्यामध्ये असलेले जे अनादि अविद्या आहे, त्यामुळं असलेलं अज्ञान आहे, अज्ञान बंद आहे, जीवत्व आहे, मतित्रय आहे, ते मात्र आता कार्याला आलेले आहे. जसं कुंभाराने काय केलं, माती सर्व एकत्र केलं आणि त्याचं मग एक आकार दिला, तसा आकार देण्याचं काम अप्रत्यक्षरित्या मायेने जीवाला दिलेलं आहे. ऑलरेडी जीवामध्ये मात्र ते आहेच. जीवत्व म्हणजे चेतनत्व, जीवामध्ये चेतनत्व निर्माण केलं, एक ओळख दिली, एक अस्तित्व निर्माण केलं. सुखदुःख ग्राहकत्व म्हणजे जीवस्वरूपीचा सर्वाधिकार जो आहे तो कार्याशी आणला. सुख आणि दुःख घेण्यासाठी संत आणि असंत सामुग्री, संत आणि असंत कर्म करण्यासाठी तो योग्यच असतो, तयार असतो, परंतु त्याला कामाला लावलं कोणी? मायेने. आणि म्हणून तो कार्याशी आणला. मायेने असलेले जीव व त्याच्या ठिकाणी असलेले जीवत्व कार्याला आणलेले आहे. जीवामध्ये आहे परंतु मायेने आणले. जर यदा कदाचित मायेने आपला आद्यमळ चिटकवला नसता, त्याच्यामध्ये बळ आलं नसतं, सामर्थ्य आलं नसतं, त्या कर्मफळामध्ये त्या ब्रह्मांडामध्ये त्याला टाकलं नसतं, तर त्यांनी हे कार्याला आणलं नसतं. जसं एखाद्या व्यक्तीला एखादी संधी भेटली तर तो त्या संधीचं सोनं करतो. संधीच नाही भेटली, त्याच्यामध्ये किती स्किल असलं तर त्याचा उपयोग होईल का? उपयोग होत नसतो. तसं या जीवामध्ये अनादि अविद्या आहे, मतित्रय आहे, अज्ञान आहे, पण त्याला संधीच नाही भेटली तर ते कार्याला आलंच नसतं. परंतु आद्यमळ चिटकून त्याला अप्रत्यक्षरित्या मायेने सृजन केलेलं आहे, संधी दिलेली आहे आणि म्हणून ते जीवत्व त्याचं कार्याला आलेलं आहे. यथा मायाकृत जीव,
म्हणून मायाकृत जीव म्हटलं गेलं. मायेने जीवाला सामर्थ्य दिलं आणि जीवानी प्रपंच निर्माण केला म्हणून जीवकृत प्रपंच. मायेने जसे स्वयंभू स्वरूपाचे केले नाहीत, म्हणजे स्वतःहून ते केलं नाही, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं हे कार्य चालू आहे, त्याप्रमाणे जीवाने प्रपंच आपल्या स्वस्वरूपाला केला नाही, मग स्वतःच्याच यांनी केला नाही तो. कारण उपादान सामर्थ्य त्याच्यामध्ये जे आहे हे जरी दिलेलं असलं तरी त्याच्यामध्ये काय आहे ते करण्याची सामर्थ्य, प्रपंच रचण्याचं सामर्थ्य हे त्याच्यामध्ये का आलं, कशामुळं आलं न सुद्धा ते निमित्त आहे फक्त. का रचिते आदमती आदगती आदरती, त्याच्यामध्ये ते आहेच, फक्त त्याला जाणीव करून दिली. अनादि अविद्या असल्यामुळे अज्ञान आहे, मतित्रय आहे, त्याला ती जाणीव करणं गरजेचं आहे. आणि ती जाणीव कशामुळं झाली, आद्यमाळामुळं झाली, त्याच्यामध्ये दिलेल्या सामर्थ्यामुळं झाली. आणि मग ज्याच्याकडे जे आहे तेच ते कार्याला आणतो. त्याच्याकडं मतित्रय असल्यामुळं त्यांनी प्रपंच रचला. मतित्रय काय आहे, अधमती आदगती आदरती, वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृतीवर जाणं, ही त्याची मुळातच प्रवृत्ती, जीवाची मुळातच स्ट्रक्चर आहे. आपण म्हणतो हा जीव एवढं असा का वागतो, असा का राहतो, असा का बोलतो, असा का करतो, तर हे असं करण्याचं कारण त्याच्यामध्ये ते असतं. 10-10 वर्ष 15-15 वर्ष धर्मात येऊन अभ्यास करून चिंतन करून सत्संग करून सुद्धा हे जीव अशा पद्धतीनं वागणारे आपल्याला दिसतात. आणि परमेश्वराला अपेक्षा काय आहे की हेच उलटं करायचं आहे, म्हणजे उर्ध करायचं आहे, चांगला विचार करायचा, चांगलं चिंतन करायचं, चांगली कृती करायची. हे ऊर्ध गतीचं आहे, ही सवय लावावं लागेल. जसं वरती डोंगरावर जायला आपल्याला एनर्जी लागते, वरती जायला आपल्याला जेवढा त्रास झाला तेवढा खाली यायला झाला का त्रास. पाणी वरती न्यायला किती त्रास होतो, मोटर लावा, पाईप लावा, तसं वरतून खाली आणायचं काही त्रास होतो का, काही होत नाही. तसं जे मतित्रय जे आहे ते खाली नेणारे, नीच गतीला नेणारे, त्याच्यामध्ये ते असल्यामुळं त्याने ते रचलं, त्यात विशेष काही नाही. आता यातून बाहेर पडणं हे मात्र विशेष आहे, हे अवघड आहे. कारण हे ऊर्ध्व गतीचं आहे, हे शक्तिरूप आहे. आणि त्यालाही परमेश्वर, मग आपल्याकडे जर शक्तीच नाही येतं जाणार कसं, तर परमेश्वराने शक्ती दिली ना आपल्याला. ती शक्ती कोणती दिली, बोधाची, ज्ञानाची. बोध आणि ज्ञान देऊन जे आपल्याला चष्टकत्व असतं देवतेचं ते काढून घेतलं, आपल्याला स्वतंत्र केलं. आणि स्वतंत्र करून बोध दिल्यामुळे जाणीव पण करून दिली, म्हणून ज्ञानाची समज, ही समज घेऊन आपल्यामध्ये केलेला बदल हे परमेश्वराला अपेक्षित आहे. जर यदा कदाचित आपण ते केलं नाही, हेतू पुरस्कार आपल्यामध्ये आपण बदल घडवला नाही, तर आपल्याला बाकी काही करायची गरजच नाही, आपोआपच ते होत राहणार आहे, ती नीच गतीचं होणार राहणार आहे. म्हणून नरक आपल्याला जोडावं लागत नाही, आपोआप जोडल्या जातात. लहान मुलं आहे बघा, शाळेत जातात, त्यांचे आईवडील त्यांचे शिक्षक कधी त्यांना शिव्या शिकवतात का, पण मग लहान मुलांना कधी शिव्या येत नाही असं झालं आहे का, असं कधी होत नाही. त्याला कोणी शिकवलं नाही, मग आलं कसं काय, ते त्याच्यामध्ये असतंच. हे जीवामध्ये हे स्ट्रक्चर जे आहे, अनादि अविद्यायुक्त अज्ञान मतित्रय हे असल्यामुळं त्याच्यामध्ये त्याला हे निर्माण करावं लागत नाही. निर्माण काय करायचं, चांगलं ते निर्माण करावं लागतं, ऊर्ध्वगतीचं ते निर्माण करावं लागतं. म्हणून त्यांनी प्रपंच रचला, त्यात विशेष काहीच नाही, कारण त्याच्यामध्ये ते स्ट्रक्चर असल्यामुळे त्यांनी प्रपंच रचला. आपल्याला शंका येईल की परमेश्वरांनी सांगितलं अस्थिर प्रपंच, स्थिरतेकडे नेण्यासाठी आपण जो प्रयत्न करतो ते दुःखाला पापाला मूळ आहे. प्रपंच आल्यामुळंच आपण नरकाला जातो, अनंत असंत कर्म जोडतो. मग या जीवांनी प्रपंच का रचला, पहिल्यांदीच नव्हता रचायला पाहिजे, परंतु रचला, सामर्थ्य दिल्यामुळं त्याला पहिलं तेच आलं, त्याला पहिलं तेच समजलं, त्याला पहिलं तेच करता आलं. जे करता येईल ते करील, जे करताच येणार नाही ते कसा करील. आणि जे करायचं आहे त्याच्यासाठी मात्र मग त्याला बोध आहे, ज्ञान आहे, समज आहे, कृती आहे, कष्ट आहे, त्यावरती चालण्याची इच्छा आहे, प्रवृत्ती आहे. या बाबा या, बाबा आले, सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा बाबांचं. या ना इकडं, हा इथं बसता का, बसा बस. तर हे जे आहे मायेने आद्यमळ चिटकावला,
परमेश्वराच्या प्रवृत्तीने त्याला बळ दिलं, सामर्थ्य दिलं आणि त्यांनी नंतर एक एक मळ चिटकवत एक शनीपर्यंत आला. हे ठीक आहे म्हटले, पण मग त्यांनी प्रपंच रचायची काय गरज होती? मायेने सांगितलं का प्रपंच रच? परमेश्वराने सांगितलं का प्रपंच रच? प्रपंच मायाकृत जीव आणि जीवकृत प्रपंच. मायेने जीवाला सृजन केलं जीवाचं, आणि प्रपंचाचं सृजन कोणी केलं? जीवाने केलं. बरं, हे बळ दिलं आहे का? प्रपंच रचायलासाठी सुटी दिलं होतं, पण त्यांनी केलं. याचं कारण का? तर त्याच्यामध्ये तेच होतं. त्यांनी तेच करण्याची त्याची प्रवृत्ती असेल, त्याची स्ट्रक्चर असेल, आपण स्ट्रक्चर म्हणतो ना, आतला जो गाभा तो तेच आहे. म्हणून जीवाला सामर्थ्य जरी दिलं तर जीव नुसता निमित्त कारण आहे म्हटले. उसन्या सामर्थ्याने भूती आणली. उष्ण सामर्थ्य ना, ते मायेने दिलेलं हे उष्ण सामर्थ्य. स्वतःचं काय आहे का? दुसऱ्याकडून घेतलं आपण, उष्ण घेतलं म्हणजे ते द्यावंच लागतं. पण ते उष्ण सामर्थ्य वास्तव ते कारण आहे. जीवाला सामर्थ्य दिले म्हणून त्यांनी ते तयार केलं. जर यदा का ते नसतं दिलं तर तो बाहेर आला नसता, आणि बाहेर नसता आला तर तो करू शकला नसता. पण बाहेर नसता आला तर त्याला परमेश्वर आनंद तरी कसा देईल? ते काढणं गरजेचंच आहे. ते नसतं आलं तर मग कसं देणार? यावरती बरेच उहापोह होत राहतात, चर्चा होत राहते की मायेच्या पलीकडंच परमेश्वर आहे. तिथंच परमेश्वराने दयाळू माळू कृपाळू मायातून काढायचं आणि लगेच परमेश्वराला प्राप्त करून न्यायचं. या मायेतून काढायचं, एक एक मळ चिटकवत एक शनीपर्यंत आणायचं, आणि एक शनीपर्यंत आला कर्मभूमीत जन्माला घातला का मग परमेश्वराने अवतार घ्यायचा, त्याला बोध द्यायचा, जाणीव करून द्यायची, समज करून द्यायची, आणि परत त्याला सांगायचं का आता परत उलटा प्रवास कर. हे मळ सोडत परमेश्वरापर्यंत जाय. एवढा उपद्याप करायची काय गरज आहे? तिथून तिकडंच न्यायला असतं ना. परंतु ती सिस्टम नाही आहे. अनादि अविद्या ही जी आहे ही निमित्त आहे ना. अनादि अविद्या जोपर्यंत नष्ट होत नाही आणि अनादि अविद्येचा छेद करता येत नाही की कोणालाही त्यालाही, तर जोपर्यंत परमेश्वर करत नाही तोपर्यंत त्याला आनंद देता येत नाही. आणि अनादि अविद्यामुळं त्याच्यामध्ये हे सारं मूळ कारण काय? अनादि अविद्या. त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टी परमेश्वराला सिस्टम करावं लागेल. एक प्रक्रिया असते कोणत्या गोष्टीची. एखाद्या वस्तूपासून एखादी वस्तू बनली म्हणजे मग ती वस्तू घेतली लगेच ती बनली का? असं नाही. तिच्यावर प्रक्रिया करावं लागते ना. साखर गूळ बनवण्याची प्रक्रिया बघा, कशापासून बनतं? ऊसापासून बनतं, मग लगेच होते का ती? नाही, त्याच्यावर कितीतरी प्रक्रिया करावं लागते. तसं कोणत्या वस्तूची प्रक्रिया करून मग त्यातला दुधापासून लोणी निघतं, तूप निघतं, ताक निघतं, परंतु लगेच निघतं का? त्याच्यावर प्रक्रिया करावं लागते. तशी हे जीवावरची प्रक्रिया आहे. जोपर्यंत प्रक्रिया करत नाही, करता येत नाही, केल्या जात नाही, तोपर्यंत त्याला परमेश्वराला जे द्यायचं ते देता येत नाही. बरोबर. अनादि अविद्या हा जीव, त्याला त्या अनादि अविद्येच्या आधाराने अज्ञान, मतित्रय म्हणजे दोष, अनंत दोष म्हणजे घाण. आणि प्रपंच काय स्वच्छ आहे का? घाण आहे. मग त्या घाणीला या घाणीत टाकायचं, तो कसा जाईल तिथं? परंतु आपण हे भांडे घासतात बघा, आता निघाले निरमा हे ते. पूर्वी कशाने घासायचे? राखेने घासायचे. राख स्वच्छ असते काय? आणि जे भांडं घासायचं ते स्वच्छ असतं का? राखही घाणच असते ना, गवऱ्यांची घाण आणि भांडंही घाण. म्हणजे घाणीने घाण घासली आणि मग स्वच्छ झालं. परंतु ते दररोज करावं लागतं. एका दिवसाने होतं का ते? एक दिवस भांडं घासलंय ना आता करू, आता महिन्याभराने होईल का? असं होत नसतं. हे सुद्धा ही प्रक्रिया दररोज करावं लागेल तुम्हाला. ऊर्ध्वगतीचं थोडं तेव्हा प्रॅक्टिस करावं लागेल. आज तुम्हाला वरती जायला त्रास झाला, दररोज जा बरं. एक दिवस असेल का पळत जाल तुम्ही, प्रॅक्टिस झाली ना तुमची. तशी दररोज प्रॅक्टिस. आपल्या आत्म्यावरती चकाकी आणायची असेल, आत्मा शुद्ध करायचा असेल, बुद्धी शुद्ध करायची असेल, विचार दृष्टी शुद्ध करायची असेल, तर दररोज तो विचार करावा लागेल ऊर्ध्वगतीचा. एक दिवसाने होणार नाही आहे. एक साधू बाबा असतात, आता त्यांचे शिष्य, त्यांचा आश्रम. आपणही देवपूजेपुढं काय मांडतो? दिवा मांडतो की नाही? तो दिवा कशाचा असतो? पितळाचा असेल, वेगवेगळ्या धातूचे असतात. तर ते गुरुबाबा काय करायचे? दररोज सकाळी उठले, देवपूजा झाली की लगेच शिष्याला बोलवायचे, जा हा दिवा घासून आण. मग ते शिष्य जायचे, चांगले घासायचे
आणायचे, दिवा लावायचा, मग आरती करायची. परत दुसऱ्या दिवशी बाबांनी देवपूजा केली का लगेच शिष्याला बोलायचं, जा हा दिवा घासून आण. आता बाबांपुढं नवीन नवीन माणूस काही जास्त बोलत नाही, पण जास्त जवळीक झाली का मग अडचणी येतात. मग एकदा झालं, दोनदा झालं, 8 दिवसापासून बाबा सांगत आहे त्याला घासून आण आणि तोही घासून आणतोय. पण 8व्या दिवशी थोडी भीड चेपल्या गेल्यामुळे शिष्य म्हणतो, बाबा दररोज घासायची काही गरज आहे का? ते कालच घासलं ना, आता एवढी चकाकी एकदम सुंदर दिसतंय, घासायचीच गरज नाही, काही घाणच नाही ना, कालच घासला, 8 दिवसापासून दररोज घासितोय. म्हणले तू असं म्हणतो का? आता बाबाला समज द्यायचा आहे, असं म्हणतो का? ठीक आहे, काय हरकत नाही म्हटले. कधी घासशील? म्हणे 8 दिवसातून एकदा घासलं तरी चालतं बाबा. ठीक आहे, काय हरकत, तू म्हणतो तसं. मग बाबाने 8 दिवस काही दिवा घासायला लावला नाही. आता 8 दिवस तो दिवा घासायला नाही लावल्यानंतर त्याच्यावर मध्ये किती काजळी येते, किती काय काय घाण दिसती, सर्व तेलाचं असतं, सर्व चिकटपणा असतो. आणि 8 दिवसानंतर शिष्याला बोलवलं, जाय आता घासून आण. आता 8 दिवसानंतर तो गेल्यानंतर घासतोय, पण पहिल्यासारखी चकाकी येते का त्याला? त्यांनी खूप घासलं, 15 मिनटं झाली, अर्धा तास झाला, पहिल्या दिवशी 0 मिनिटात चकाकी यायची, कारण दररोज घासीत होता. आता अर्धा तासापासून घासू राहिला, बाबा ओरडू राहिले, अरे चाल लवकर, चाल लवकर. अहो बाबा म्हणे चकाकी आली नाही अजून. म्हणे आज यांनी हे का झालं, हे का झालं? म्हणे 8 दिवसातून तू घासायला लागला ना. तसंच आहे आत्म्याचं, विचाराचं, दृष्टीचं. दररोज थोडा थोडा चांगला विचार करावा लागणार आहे. तुम्ही म्हटले नाही नाही आता सत्संगात जाऊ, मग चांगला विचार, आणि इथून रिटर्न गाडी झाली का मग वाईट विचार, असं चालेल का? घरी गेले मग इकडं, याच्यात गेले मग तिकडं, त्याच्यात गेले तिकडं. नाही, आपण कुठेही जाऊ, कशाही पद्धतीने जाऊ, कोणत्याही समाजात जाऊ, कोणत्याही लोकांमध्ये जाऊ, कोणत्याही परिस्थितीत जाऊ, ही विचाराची जी शृंखला आहे ऊर्ध्वगतीची आपल्याला कंटिन्यू करावं लागणार आहे. तेव्हा आपल्या आत्म्याला चकाकी येणार आहे. जेव्हा चकाकी येणार तेव्हा परमेश्वराची दृष्टी आपल्यावर पडणार आहे. घाणीकडे लक्ष जातं का आपलं कधी? घाण असेल तर आपल्याला असं वाटतं पहिले कधी घाणी फेकून देऊ. आपलं हृदय घाण असेल, आपले मन घाण असेल, आपली विचारधारा, आपली दृष्टी घाण असेल, देवाची तरी नजर कशी जाईल आपल्यावर? त्याची नजर आपल्यावर पडावी याच्यासाठी आपल्याला दररोज आत्म्याचं घासन करावं लागेल, शुद्धीकरण करावं लागेल. आणि हे शुद्धीकरण कशाने चालू आहे? आता घाणीनी घाण साफ करायचं काम चाललंय, आहे की नाही? भांडं तुम्ही घाणीनी घाण साफ करताय, परंतु स्वच्छ होतं हे महत्त्वाचं, रिझल्ट भेटतो की नाही? तसं या प्रपंचात आणण्याचं कारण काय? तुम्ही प्रपंच घाण आहे, मग देवाने आणायचं कारण काय? प्रपंच रचवायला लावायचं कारण काय? कारण तुमच्यातली जी अनादि अविद्या आणि त्याच्यामुळे निर्माण झालेले हे जे सारे घाण आहे, या घाणीला साफ करायचं असेल तर ह्या घाणीपासून साफ करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही प्रपंच करत नाही आणि प्रपंचामध्ये त्रस निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही यातून बाहेर पडाल का? नको नको म्हणाल का? समाधान होईल का? नाही होणार. यातून बाहेर पडलं का मग तुम्हाला वाटेल की आता देवाशिवाय आपलं कोणीच नाही, तोची व्हावा तोची भेटावा, या प्राप्तीची आस तुम्हाला लागेल. आणि त्यावेळेस मात्र ही क्रिया खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या प्राप्तीची सुरुवात होईल. अजून आपण सुरुवात केलीच नाही, कारण आपण आज आपल्याला प्रपंचाचा त्रसच निर्माण नाही झाला. कितवा दिवस आहे आज सत्संगाचा? पहा बरं, त्रस असता तर 4 दिवस आपल्याला आठवलाच नसता, परंतु आपण दिवस मोजून राहिलो. 1, 2, किती तारीख? 31. मग 1 दुपारी 12 वाजता निघता येईल, 1 वाजता फोन पण गेले, आम्ही 2ला निघू बरं का इथून, कधी यायला आता फोन गेले तसे काही यायचं. आता तुम्ही गेल्यानंतर बँड लावून तुम्हाला मोठे पोस्टर लावून स्वागताचे तयारीत राहणार आहे, काय कोणी वाट पाहत नाही, परंतु आपले फोन गेले लगेच. म्हणजे 1 तारखेपर्यंत आपण इथं आहे आणि 1च्या दुपारच्या नंतर संध्याकाळपर्यंत आपण 5ला पोचू, 6ला पोचू. साऱ्याला मिटिंगचे ज्याचं त्याचं व्यवहाराचं देणं घेण्याचं भेटायचं साऱ्याला तुम्ही तारखा देऊन टाकल्या. 2 तारखेला भेटू, सकाळी 10ला भेटू, कोणी 2ला भेटू, कोणाला 5ला भेटू. वेध लागला आपल्याला. याचं कारण काय? की आपण त्यातच आहे, त्यातून बाहेर पडायचं आहे. तर त्रस निर्माण झाला पाहिजे, आपण विसरलो पाहिजे आपल्या स्वतःला आपण विसरतच नाही आहे. आणि म्हणून मग ही प्रक्रिया थोडी ढिली होती. म्हणले जीव मेले ऐसे होते ते जीव विले. जीव मेले होते म्हणजे माया कृत म्हणजे काय? मायेने जर त्याला आद्यम चिटकावला नसता, सृजन केलं नसतं तर जीव मेलेच होते. तो तिथं होता म्हटल्यानंतर त्याला उठवलं असतं कोणी? तो जागला असता कोणी? निघाला असता कोणी? म्हटले जीव मेलेच होते. पण त्याला जीव विले म्हणजे जीव मेले ऐसे होते, म्हणजे त्यामध्ये जीव कसे होते? मेले ऐसे होते. परंतु मरण्याला मारणं जो मेलेला माणूस आहे
त्याला उठावता येत नाही, चेतवता येत नाही. हे कोणत्या अर्थाने सांगितलं आहे? त्याला काही नाहीच आहे म्हणून मेले होते. तो निद्रिस्त अवस्थेत आहे, त्याला चेतवता येतं, उठावता येतं, त्याच्यामध्ये संवेदना आहे. तर अचेतन होता, तो जडबुड अवस्थेत होता, सुखदुःख विरहित होता, म्हणजे मेल्यासारखाच होता. मेल्यासारखाच. आपण झोपल्यानंतरही बी काय आपण मेल्यासारखंच असतो, आपल्याला काय कळतं? हां, काल रात्री तुम्ही झोपले होते, इथून बिबटे येऊन गेला तरी तुम्हाला कळालं नाही, कारण तुम्ही मेले होते, झोपले होते. CCTV कॅमेऱ्यात आम्हाला दिसला, परंतु इथं काय केलेलं आहे, अलर्ट लावलेला आहे ना, त्याच्यामुळे ते फक्त त्यांनी वास घेतला. कोण 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 जागही कोण जागही कोणी झोपायचं नाही असं कधीच होत नसतं. काय होईल ते होईल म्हटले, पाहू मग. असं कधी होत नसतं. दुःखवीर सुख आणि दुःखविरहित ते पडून होते, ते जीवविले, त्याला जीवत्व दिलं. जर यदा कदाचित परमेश्वराला अशी प्रवृत्ती निर्माण झाली नसती, माझा आनंद द्यावा, ती प्रवृत्ती निर्माण जर झाली नसती, तर परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण न झाल्यामुळं मायेला कळालं नसतं, मायेने त्या जीवाला उठवलं असतं का? नसतं उठवलं. म्हणजे ते कायमचेच मेलेच होते. परंतु मायेने त्याला जीवविलं, जीवत्व दिलं, कार्यास आणलं, रूपाशी आणलं. कार्यास आणलं म्हणजे रूपाशी आणलं, त्याला आकार दिला. म्हणजे काय? आणले सकळ मळ रचिले, सामर्थ्य देऊन रूपवंत केले. सामर्थ्य दिलं, त्याच्यामध्ये रूपवंत केलं म्हटले. आणि सकळ देवतांच्या दर्शनाला पात्र केला. त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आलं की त्याच्यामध्ये सामर्थ्य आल्यानंतर सकळ देवतांच्या दर्शनाला पात्र केलं. आता पुढं पुढं गेल्यानंतर ते होणार आहे. जसे मनुष्य अमकेने केले, म्हणजे काय केलं? पूर्वी हा काय मनुष्य होता काय म्हणले? म्हणजे अमक्याने विद्याभ्यास शिकून मनुष्यत्वाचे गुण अंगी बनवले. एखादा मुलगा असतो लहान, त्याच्यावरती किती दिवस आईवडील आहे, शिक्षक आहे, कितीतरी शिक्षणाचा संस्कार केला जातो, तेव्हा त्याला काहीतरी आकार येतो ना, त्याला काहीतरी डिग्री भेटते, काहीतरी तो ऑफिसर होतो, मग त्याला अस्तित्व नाम तयार होतं. तसं त्याच्यामध्ये हे मनुष्यत्व आणलं, विद्याभ्यास दिला, हे मळ रचले, म्हणून त्याला आकार आला, म्हणून त्याचं अस्तित्व निर्माण झालं. तर या जीवाला काय अस्तित्व होतं? मायेच्या तमातल्या जीवाला कोण ओळखत होतं? काय अस्तित्व होतं? काय अस्तित्व नव्हतं. आणि हे सर्व काय केलं कोणी? हे मायेने जीवाला मळ रचण्याचं सामर्थ्य देऊन समर्थ केलं, त्याला समर्थ केलं. परंतु या अन्यथा आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. मायाकृत जीव म्हणजे पंचभौतिक त्रिगुणात्मक प्रपंच, 5 भूते 3 गुण, याचा बांधा त्यांनी काही नव्हता, तो अगोदर नव्हता. परंतु जीवकृत प्रपंच, मायाकृत जीव, त्याला दिल्यानंतर त्यांनी प्रपंचाची रचना केली आणि 5 भूते 3 गुणाचा बांधा तो काही नव्हता. मग तो सांगात जीवानी घातला, तो जुगाट जीवानी लावला. एकत्र तिथून आणल्यानंतर त्यांनी काय केले? डाग दिला, म्हणजे चिटकवलं, वेल्डिंग केलं. 2 वस्तू एकत्र केल्या. तसे ह्या अष्टभैरवातून त्यांनी जे मळ आणले त्याला एकत्र केलं, म्हणजे डाग दिला, त्याचं एकत्रीकरण केलं. आणि ह्या एकत्रीकरणातूनच भूते आणली, तेव्हा जीवाचे स्वरूप सामर्थ्य खर्ची पडले नाही म्हटले. पण त्याचे पडायची काही गरज नाही, तसे डाग देऊन सांगात केला, तेही खर्ची पडले नाही. कारण त्याच्यामध्ये ती स्ट्रक्चर असल्यामुळं जीवाला काही खूप काही करावं लागलं नाही. हे जीवानी केलं म्हटलं असं म्हणत नाही आपण, मायेने केलं असंही म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये ते होतंच, फक्त ते ॲक्टिव्ह केलं, ओळख करून दिली, जाणीव करून दिली, उठवलं. फक्त उठवल्यानंतर आपापच तो सुरू झाला आणि त्यांनी ते गोष्ट करायला सुरुवात केली. मायेने काय केलं? मायेने फक्त आद्यामुळे चिटकावलं, बाकीचं काय केलं का? त्यांनी सर्व जीवानी केलं ना, रचलं जीवानी. इकडं आल्यानंतर मळ चिटाकल्यानंतर ते जेव्हा यक्षिणीमध्ये आला, कर्मभूमीच्या याच्यात आल्यानंतर हे अष्टभैरवातले जे बी प्रपंचाचे जे भूमी, वायू, आकाश, तेज, रज, तम, सत, हे त्याच्यामुळं त्यांनी आणलं फक्त. बाकी ते आपोआप ही प्रक्रिया झाली. जसं जीवामध्ये आहे तसंच प्रपंचामध्ये आहे. प्रपंचाची व्याख्या काय केली? जो पसरलेला तो प्रपंच तो आपोआप सुरू होऊन जातो. सकळ देवतांनी प्रपंच अविद्यमान होता, तो विद्यमान केला. हा प्रपंच सकळी देवतांसाठी अविद्यमान होता ना, तो विद्यमान केला. फक्त निमित्त कोण झालं? जीव झाला. प्रपंच देवताला अविद्यमान होता, जीवाने विद्यमान केला. तसं जीवही मायेने देवतांना विद्यमान केला. हा जीव कोणत्या देवतेला दिसत होता का?
अविद्यमानच होते. देवतेसाठी हा जीवसुद्धा अविद्यमान होता, तो मायेने केला. आणि ह्या जीवानी ह्या देवतेसाठी हा प्रपंच अविद्यमान होता, तो विद्यमान केला. म्हणजे मायेने जीवाला विद्यमान केलं आणि जीवानी प्रपंचाला विद्यमान केलं. आता तेच फक्त वेगळ्या भाषेत त्यांनी आपल्याला समजावायचा प्रयत्न केलेला आहे. हो, चेष्टकत्व करून ते कार्याला आणलं. स्थूळ देहात तोपर्यंत जीवाला पाहतो. स्थूळ देहात म्हणजे स्थूळ देह आणि सूक्ष्म देह आपण बघितलं. मळ लागायच्या अगोदर तर सूक्ष्म आणि मळ लागल्यानंतर स्थूळ. तर प्रपंचाधार जीवाला दृश्यमान केला. स्थूळ देहामध्ये आल्यानंतर सारे मळ आलेले आहे आणि प्रपंचाधार असल्यामुळे ते दृश्यमान झाले सर्व जीवाला. आणि स्थूळा वेगळा झाल्यावर जीवाला दिसत असेल का म्हटले. स्थूळा वेगळा जर झाला तर जीवाला दिसत. आज आपण जीवाला पाहतो एकामेकाला, आहे की नाही. परंतु मळ नसताना काय, मळ असतानाची गोष्ट वेगळी. मळ असताना म्हणजे स्थूळ. दंड जावं या, दंड बस. तर नव्हे म्हणजे जीवाला दिसत नाही म्हटले. अशा परिस्थितीत त्याला काय म्हणतात, तो तया मेला. जर जीवाला दिसला नाही तो याचा अर्थ काय, मेला. जो एखादा मेलेला माणूस आहे त्याला आपण पाहू शकतो का. आता थोडी टेक्नॉलॉजी आली, फोटोतून पाहू शकतो किंवा अगोदर व्हिडिओ काढले त्या व्हिडिओतून पाहू शकतो. पण त्याच्यात चेतनत्व असतं का. ते चित्रफित असते किंवा चित्र असतं, त्याच्यामध्ये चेतनत्व नसतं. तसं सांगण्याचं कारण काय, तर तो जीव मेला जीव होता हे समजावण्यासाठी एवढं सर्व आलंय. मेला कोणत्या अर्थाने होता म्हटले, ह्या अर्थाने. त्याच्यामध्ये काही नव्हतंच, निद्रिस्त अवस्थेत होता. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं शक्ती नव्हती, कार्याला येऊ शकत नव्हता. तो काही प्रपंचाची रचना करू शकत नव्हता, कोणत्याही प्रकारचं नाही. पण आद्यामुळे चिटकावल्यामुळं त्याच्यामध्ये जिवंतपणा आला, चेतत्व आलं आणि मग त्यांनी हे सारं केलं. तर तो मेला होता परंतु जिवंत कसा झाला, तर अशा पद्धतीनं. आणि त्याचं शेवटचं त्यांनी कारण काय दिलं, तर स्थूळ देह जोपर्यंत आहे तो जीवाला पाहू शकतो. परंतु स्थूळ देहातून गेल्यानंतर म्हणजे मळाच्या व्यतिरिक्त जीव झाल्यानंतर जीवाला दिसत नाही. जीवाला न दिसणं याचाच अर्थ मरणं म्हणले. आणि म्हणून जीव मेलाच होता, त्याला जिवंत कोणी केलं, मायेने केलं. तरी आपण पॉईंट घेतोय तुमच्या लक्षात येण्यासाठी. देवता जीवाला आपापल्या मळाधार पाहतात. देवता ह्या आता परत विषय येत राहतात. देवता जीवाला जीवस्वरूपाच्या आधारे किंवा जीवस्वरूप म्हणून पाहतच नाही. जीवानी हे देवतेने जे जीवाला मळ चिटकवलेले आपापले, त्या मळालाच ते जीव समजतात. आणि त्या मळावर असलेले कर्माचे जे चिन्ह आहे त्या चिन्हाला बघून त्या जीवाला सुखदुःख भोगवतात. मळाधार पाहतात म्हटले. जर मळाधार पाहतात आणि मळत नसले तर पाहणार कसे, है की नाही. म्हणून तो मेलेला होता म्हटले. अविद्येशी मायेची दृष्टी म्हणजे माया जीवाला अविद्याधार पाहते. आता इतर देवतेचे मळ जीवाला चिटकवलेले आहे म्हणून ते मळाधारे जीवाला पाहतात. पण मायेने मळ चिटकावला आहे का, तो आद्यमळ चिटकावला आहे. परंतु माया ही अविद्या, अनादि अविद्या जी आहे जीवाची, त्या धारे जीवाला पाहत असते. म्हणजे तो बी एक मळत असतो. छत्रपती संभाजीनगरचे सद्भक्त आलेले, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू आपण. तर ईश्वराच्या दृष्टी ते मायेशी मेला. म्हणजे ईश्वराच्या दृष्टी म्हणजे कृपादृष्टीने अविद्येचा छेद झाल्यावर आता कधी अजून मरणार आहे जीव. मायेला असेल, देवतेला असेल, आज मेलेला आहे पण दृष्टीगोचर झाला, त्याच्यामध्ये आद्यमळ चिटकून मळ चिटकवलं, तो बाहेर आला. पण अजून एकदा तो मरणार आहे. कधी मरणार आहे, ज्या वेळेस अनादि अविद्येचा छेद झाल्यावर जीवाला ईश्वर प्राप्ती होते तेव्हा मायेच्या भावी जीव मेला. जेव्हा परमेश्वराला हा जीव प्राप्त करतो किंवा प्राप्त होतो त्यावेळेस कोणत्याही देवतेला दिसेल का, मायेला पण दिसेल का, नाही दिसणार. मग देवतेच्या अनुषंगाने तो पुन्हा परत मेला म्हणजे दिसणार नाही. न दिसणं म्हणजे मरणं. आणि जीव कोणत्या ठिकाणी नाही दिसत आहे, ज्यावेळेस तो सूक्ष्मदेहात असतो त्यावेळेस दिसत नाही. आणि ज्यावेळेस तो परमेश्वराला प्राप्तीला गेला त्यावेळेस तो दिसत नाही. स्थूळ देहामध्ये तो दिसतो. म्हणजे त्या अर्थाने तिथंही तो मेलेलाच असतो म्हणजे मायाच्या तमात. आणि परमेश्वराला प्राप्तीला गेल्यानंतर तिथे मेलेला असतो. परंतु ह्या देवतेसाठी तो कधी मरतो, ज्यावेळेस मळातून गेला का त्या देवतेला मायेच्या तमात असल्यावर बी तो ते मेल्यासारखा तो त्याला दिसत नाही, जीवाला पाहू शकत नाही.
तसंच परमेश्वराच्या प्राप्तीला गेल्यावर सुद्धा तो दिसत नाही म्हटले. सहारी देवताशी मेला म्हणाव, एरवी जीव जितूची असे. सहारकाळी देवतांसाठी तो मेलेला आहे. एरवी तो मेलेला असतो का? तो जिवंतच असतो, कारण मायाच्या तमात गेला. परत जेवढी सृष्टी होती तेवढा सहाराचे काळ गेला. परत परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण झाली. परत मायेच्या प्रवृत्तीनं, परत परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेने परत त्या जीवाला चेतवलं, उठवलं, आद्यमळ लावला, परत एक एक मळ लावला, परत जीवले. आहे की नाही? तो या अर्थाने तो जिवंतच असतो, तो काही मेलेला नसतो. महासारी जीवाचे मळ नाचतात म्हणून त्यावेळी देवतांसाठी तो मेलेला असतो म्हटले. पण तेवढ्यापुरतेच असते ते. जोपर्यंत तो मायाच्या तमात आहे तेवढ्यापुरतंच तो देवतांसाठी मेला म्हटले. एरवी प्राप्तीला बोल वेगळा करून प्राप्तीचा बोल जर वेगळा केला तर त्यावेळेस मात्र त्यांना ते परत दिसणार आहे, परत ते येणार आहे. एखादी व्यक्ती आहे कुठंतरी, आज मोबाईलचं जग आहे, मोबाईल टेक्नॉलॉजी आहे म्हणून ऐकायला येतं, पण पूर्वी एखादा माणूस जर पुढं तीर्थयात्रेला गेला तर आल्यानंतर त्याचं भेटणं, पाहणं, बोलणं. आता वेगळी गोष्ट आहे, हा गेलाय बी तरी दररोजच सकाळ दुपार संध्याकाळी व्हिडिओ कॉल राहतो. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. तसंच आहे, असं समजा काही टेक्नॉलॉजी नाही आहे. त्यावेळेस हा जीव मायाच्या तमात गेला, त्यावेळेस या देवतांसाठी तो मेला आणि पुन्हा परत त्याचा प्रवास संपला का परत आल्यानंतर तो परत जन्माला आला. परंतु प्राप्तीचा बोल वेगळा करून, म्हणजे प्राप्तीला गेल्यानंतर तो आता परत येणार आहे का? मायाच्या तमात गेल्यानंतर तो परत येणार आहे कधी ना कधी, परंतु प्राप्तीला गेल्यानंतर तो परत येत नाही. जीव जितूची असे, म्हणजे प्रत्येक सृष्टीमध्ये जीव मूळरचना करून ब्रह्मांडामध्ये येतच असतो म्हटले. प्रत्येक सृष्टीमध्ये येतो. आपणही अनंत सृष्टीमध्ये आलो. आजच आपण आलोय, आजच आपण प्रपंच करतोय, मौज मजा करतोय असं काही नाही. अनंत वेळा आलो, अनंत वेळा केलं, म्हणून ती सवय लागली, तो संस्कार लागला, ती हॅबिट झाली, म्हणून आजही आपल्याला तेच करावंसं वाटतंय. कारण ती सवय आहे ना. काल काय केलं तेच आज करावंसं वाटतं, आज काय केलं तेच उद्या करावंसं वाटतं. म्हणून अनंत ब्रह्मांड, अनंत जीव आणि अनंत जीवातले आपण अनंत वेळा, अनंत जन्मात जो बी हा प्रपंच आपण म्हणतोय तो अनंत वेळा केलेला आहे. त्याच्यामुळं अनंत वेळा केलेलं ही जाणीव हा बोधाची शक्तीचं कार्य आहे. एकदा तुम्हाला जाणीव झाली का अरे अनेक वेळा अनंत वेळा केलं नाही, आता कशाला करायचं? अनंत वेळा केल्यानंतर एकच गोष्ट तुम्ही पुन्हा 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 जर केली तर ती करण्याची इच्छा होती का? परंतु प्रपंच असा आहे की पुन्हा पुन्हा करतोय तरी करायची इच्छा होत नाही. का? तर विस्मृतीचं गिफ्ट परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. काल काय केलं आपल्याला माहीत नाही, पाठीमागच्या जन्माचं काय, पाठीमागच्या सृष्टीचं काय. परंतु ही ब्रह्मविद्याशास्त्र हा आरसा आहे, तो आपल्याला पाठीमागचं सारं दाखवतो. आणि एकदा का ते कळालं, ती जाणीव झाली, ती बोध झाला की मग तेव्हा त्रस होतो का अरे अनंत जन्मात, अनंत सृष्टीत, अनंत देहात ही उपद्याप केले आणि आता परत तेच करायचं का? हा त्रस निर्माण झाला का मग खऱ्या अर्थाने दैवराटीची चाल, प्रवास, परमेश्वराच्या प्राप्तीचा प्रवास सुरू होतो खऱ्या अर्थाने. जोपर्यंत हा जाणीव होत नाही तोपर्यंत आपण सुरुवातच केली नाही. आपण फक्त आहे, मागे होतो असंही आहे, परंतु सुरुवात मात्र झालीच नाही. तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये हे होतच असतं म्हणले. शुष्मदे काहीची नसंडी, म्हणजे आपण मळाचा नाश करू शकत नाही. आपण तर आपल्या मळाचा नाश करू शकत नाही म्हटले. वेगळा हो नेणे म्हणितले म्हणून, म्हणजे वेगळा होऊ शकत नाही, पण मग ती प्रक्रिया परत करावं लागते. परत येणं, परत जाणं हे कंटिन्यू चालू असतं. आणि मागे टीकेमध्ये गेलं, परत कोण येतं? जो प्रमादी तो येतो. प्राप्तीला गेला तो परत येत नाही. त्यासाठी 2 उदाहरणं पण त्यांनी दिले. जेव्हा मायेने ब्रह्मांडातून या जीवाला काढलं तर ते काढल्यानंतर मग गाईचं उदाहरण दिलं. गाईचा न्याय कशासाठी दिला? का प्राप्तीचा. प्राप्तीला गेला आता परत नाही. आणि सर्पाचा न्याय कशासाठी दिला? का त्यांनी ते टाकलं तो परत गरळ ओकतो परत गिळतो पण. म्हणजे काय? का हा जीव येतो, सारं करतो आणि अनुसरतो बी, पण प्रमादी झालं तर परत जातो, म्हणजे परत तमात येतो. जर सारं दिल्यानंतर परत तमात जायचं कारण नाही, परंतु ते परत होतं. तर ह्या न्यायाने म्हटले हे पुन्हा पुन्हा होत राहतं, येत जात राहतं. परंतु हे कधी संपेल? हे परमेश्वराच्या प्राप्तीला गेल्याशिवाय संपणार नाही. आणि हे कार्य कसं चालतं संसारणाचं, अशा पद्धतीनं त्या सूत्रातून आपल्याला परमेश्वरांनी तर सांगितलं आहे, पण पक्षकारांनी अधिक स्पष्ट करून आपल्याला समजावं, कळावं, लक्षात यावं, त्याची जाणीव व्हावी आणि त्या जाणीवेतून आपण उठावं, बाहेर पडावं, यासाठी हे चिंतन आपण करतोय. माया कार्य जीव, जीव कार्य प्रपंच.
आता पुन्हा पुन्हा त्याच अनुषंगाने काही वचनं येत राहतात, याच पण अर्थ त्याचा वेगवेगळा असतो. माया कारण जीव कार्य. माया आता कारण झाली, जीव कार्य झालं. एक कारण एक कार्य. जीव कार्य प्रपंच म्हणजे जीव कारण प्रपंच कार्य. जीव कारण प्रपंच कार्य. कारण या प्रपंचाला कारण कोण झालं? जीव. आणि या जीवाला कारण कोण झालं? माया. त्या अनुषंगाने माया कार्य जीवन, जीव कार्य प्रपंच आला. तर मायेने जीवाला कार्यास आणलं, जीवाने प्रपंचास कार्यास आणलं म्हटले. तर मायेने जीवाच्या मती चेतविल्या, जीवाने प्रपंचाच्या सांगात करून अंगावर घेतला. प्रपंच तयार केला म्हटल्यानंतर आपण त्यात गेलो म्हणजे अंगावर घेतला. तर माया कार्य म्हणजे ज्यापासून ते उपजे ते त्याचे कार्य, त्याच्यापासून जे उपजतं ते त्याचं कार्य, ज्याच्यापासून जे होते ते त्याचं कार्य, त्याच्यापासून होते ते कारण. म्हणजे जसं बापापासून मुलगा, तर मुलगा हे कार्य झालं आणि बाप हे कारण झालं. बापच नाहीच तर मुलगा कसा? पण मुलगा हे कार्य, बाप हे कारण. तसंच जीव कार्य, माया कारण. तसंच जीव कारण, प्रपंच कार्य. माया कारण, जीव त्याचे कार्य. हेच जीव कारण, प्रपंच त्याचे कार्य. म्हणजे कार्य आपण म्हणतो ना, तू आला पण केलं काय? मी आलो तर हे असं असं केलं. परमेश्वर जीव मायेला विचार, तू केलं काय? हे बघ हे केलं, याला उठवलं, चेतवलं, याला आद्यमळ दिला, याला मळ चिटकवलं, केलं ना कार्य. ते कारण ते कार्य. तसंच इथं आल्यानंतर मग जीवाला विचारलं, तू काय केलं? हे काय? हे प्रपंच केला, तो कारण झाला, हे कार्य झालं. तर प्रपंच कार्य जीव कारण, तसं जीव कार्य माया कारण. आता हे सर्व मायेला तर कोणी कारण नसेल ना म्हटले, तर मायेला कारण आहे ना. कारण आपण फक्त मायाच्या पुढं करतोय, पण मायाच्या पलीकडं काही आहे की नाही, त्यालाही कारण आहे ना. मग माया कार्य, ईश्वर कारण. ईश्वराने कारण, कारण ईश्वर आहे ना. जर मायेच्या पलीकडचा जो ईश्वर आहे तो नसता तर माया कार्याला आली असती का? ती मायेने कार्य केलं, कोणामुळं केलं? परमेश्वरामुळं केलं. परमेश्वर प्रवृत्ती, माया सृष्टी सार करते, संसरण करते परमेश्वराच्या प्रवृत्तीने. म्हणजे कारण कोण झालं? मूळ परमेश्वर झाला. आणि कार्याला माया आली म्हणजे माया कार्य झाली. त्यामुळे माया होती म्हणून ईश्वराने तिला कार्यास आणलं. माया होती, तिचं अस्तित्व आहे म्हणून तिला कार्यास आणलं. जीव होते म्हणून मायेने त्याला कार्यास आणलं. होतं म्हणून आणलं, नसतं तर कुठून आणलं असतं? आता एखादी व्यक्ती इथं नाहीचे, त्याला काम कसं सांगायचं? हाय तर मग काम सांगतो आपण, हे आण ते आण ते आणतो. नाहीचे समोर तर आणायचं कसं काय? तसं परमेश्वराच्या पुढे माया आहे म्हणून मायाला कार्याला लावलं, आणि मायेच्या पुढे जीव आहे म्हणून मायेने जीवाला कार्याला लावलं. प्रपंच होता म्हणून जीवाने तो कार्यास आणला. प्रपंच नसताच तर तो कार्यास कसा आणला असता? म्हणून हे अनादीचे जे चार पदार्थ आहे याचं कार्यकारण स्वरूप लक्षण अभ्यासणं म्हणजे हेच अभ्यास नाही. चारही पदार्थाचं अस्तित्व नित्य आणि अनादीचं कारण किंवा प्रमाण हे येतं. इतर अनेक आपल्या संप्रदायांमध्ये वेगवेगळ्या चार पदार्थ कुठं सांगितलेले नाही आहे. एक ब्रह्म सांगितला, एक जीव सांगितला, किंवा ब्रह्म आणि प्रपंच सांगितला, जीव सांगितला नाही. काही ठिकाणी जीव सांगितला, काही ठिकाणी सांगितला नाही. जास्तीत जास्त 3 पदार्थ सांगितले, देवता पदार्थ सांगितलाच नाही. जर देवता पदार्थ त्यांना सांगितला नाही, त्यांनी सांगितलं याचा अर्थ त्यांना समजला नाही, आणि समजला नाही म्हणून ही प्रक्रिया त्यांना कशी कळणार? कळू शकत नाही. कारण देवता वर्गाशिवाय ही प्रक्रिया होते का? सुरुवात होते का? सुरुवात देवता वर्गापासून, ती मायेपासून. म्हणून इथं आल्याशिवाय यथार्थता आणि जे जसं आहे तसं समजू शकत नाही. आणि हे समजून घेऊन आपण घेऊ शकतो का? नाही. परमेश्वर कारण झाला पाहिजे. कारण काय? म्हणजे परमेश्वरनी बोध दिला हे कारण, आणि आपण समजलो, समजून घेतो, जाणून घेतो ते कार्य. कार्याला यायचं आपल्याला. म्हणजे काय करायचं? आपण कार्याला आलो, पण परमेश्वराने जो बोध दिला त्याचं कारण झालं. आता कार्याला काय आणायचं आहे? ऊर्ध्वगतीचं. यातून निघायचं आहे म्हणजे कार्याला यायचं आहे. हे सारं सांगण्याचं कारण काय? परमेश्वराने बोध देऊन आपल्याला समजावलंय, सांगितलंय, जाणीव करून दिली, 4 पदार्थ सांगितले. आता परमेश्वर कारण झालं. परमेश्वराच्या कारण म्हणजे बोध, आणि त्याचं कार्य म्हणजे त्या बोधातून परमेश्वराची प्राप्ती करणं. अशा पद्धतीनं यद दृश्यते ततच यद दृश्यते
यदनंतर यद दृश्यते, जे ज्यानंतर आहे म्हणजे एकाच्या नंतर काय होतं ते पाहिल्या जातं, ते दिसल्या जातं आणि ते तयार होतं. उच्चादिक्रमे निमित्त कारण, निचादिक्रमे हेतू कारण. साराचं वेगळं होतं, कारण आणि कार्याने वेगळं होतं. आज इथं कारण आणि कार्य वेगळं आहे, ते उलटं झालेलं आहे. तर उच्चादिक्रमे निमित्त कारण असतं, जे उच असतात ते निमित्त कारण असतं आणि जे कार्याला आलेलं असतं ते कार्य असतं. समजतंय ना? थोडं थोडं समजतंय. या परी माया जीवाते जन्मोनी आपण उदासीन होय, परिसूत्राते न संडी. आता या परी म्हणजे आतापर्यंत जे आपण बघितले सूत्र 9, या 9 सूत्राप्रमाणे माया या जीवाला जन्मवते म्हणजे या सृष्टीत आणते. आणि आता आपलं उदासीनता म्हणजे का उदासीनता, तर तिने सर्व केलं ना, त्याचं संगोपन केलं, त्याला काढलं, उठवलं, लाडलं, पोडलं, सर्व माता जशी करते तसं जीवाचं केलं. आता ती उदासीन होते. परिसूत्रातेने संडी, सूत्राते म्हणजे परमेश्वराचं, परमेश्वराची आहे ना ती. त्याच्यामुळं तिचे जरी ती उदास झाली तरी परमेश्वराचा जो आदेश आहे ती सोडल का? ती सोडत नाही. ह्या अर्थाने आता पुढे येईल ते क्लिअर होईल. या परी म्हणजे माया सांगितली, आत्तापर्यंतची जी माया सांगितली ती जी पर आहे त्या पद्धतीनं जन्मोनी म्हणजे मळ रचनेचे सामर्थ्य देऊन या जीवाला आणते बाहेर. उदासीन होय म्हणजे शरीर व्यापार प्रतिबंध झाला, तर तिचा शरीर व्यापार प्रतिबंध झाला, आता कार्य बदललं ना. थोडक्यात तिचं प्रमोशन झालं असं समजा. आतापर्यंत ती काय करत होती? खालचे कामं करत होती, ती नीच कामं करत होती. हाय ती अनंत ब्रह्मांडांची नायक, अनंत ब्रह्मांडांची एकच शक्ती आहे ना मोठी, त्या परमेश्वराची एक दाशी आणि त्या परमेश्वराच्या खालची ही सर्वात मोठी शक्ती म्हणजे परमेश्वराच्या खाली माया. ती आता एवढी मोठी माया, इतकी सामर्थ्यवान, आणि ती काम काय करत होती? उठवायचं, जागवायचं, लोटायचं, मै चैतन्य असं म्हणायचं, म्हणजे खालचंच काम झालं की नाही. पण आता उदासीन झाली म्हणजे आता तिला काम नाही राहिलं, पण तिचं काम वेगळ्या पद्धतीनं आता चालू होणार. याच्या उद्धारण्याचं असेल, कर्मफळाचे सुख, जीव असेल कर्मराटीचे, त्याला सुख दुःख भोगायचं असेल, ते सामर्थ्याचं काम आहे, पण ती आता या शक्तीद्वारे करून घेणार. परमेश्वर मायेला आणि माया इतर देवत्यांना सिस्टम आहे ना ती, त्या पद्धतीनं ती करून घेणार. शरीर व्यापार मात्र तिचा प्रतिबंध झाला इथं. सूत्राते संडी म्हणजे मनोधर्म मात्र असे. सूत्राते संडी म्हणजे कार्य संपलं, पण मनोधर्म काय? परमेश्वराने जे सांगितलं ते करणं आहे. याच्या संदर्भात जे बी आहे कार्य, ड्युटी, कर्तव्य ते करणं आहे, ते करावंच लागतं. म्हणजे शरीर मानसिक व्यापार जो आहे त्याचा तो प्रतिबंधाला, जे माया जीवा ते विक्रे संचरे लोटी जे बी आहे ते जे आहे. विश्रांतीमध्ये मानसिक व्यापार, पुढील 7 विश्रांती, शारीर व्यापार हा जो आहे तो थांबला म्हणले. उदासीन म्हणजे शरीर व्यापार थांबला, ती उदासीन झाली म्हणजे त्याचा शारीरिक व्यापार थांबला, शरीर व्यापार प्रतिबंध झाला, याने अर्थी उदास म्हटले. आता याच्यातही बऱ्याच लोक उदास झाली, मग मायाला उदास व्हायचं काय कारण नाही म्हटले. हो रो, उदास कोणत्या अर्थाने, कोणत्या पद्धतीनं, कोणत्या विचाराने तो आपण समजून घ्यायचं. तर वाचून माया जशी आहे तशी उदास नाही म्हटले. ती काय उदास आहे का म्हटले? ती जशी आहे तशी आहे, पण ती उदास नाही म्हटले. पण ती उदास झाली तर शारीर व्यापार तिचा थांबला, या अर्थाने ती उदास झाली. म्हणजे काय का तिला आता ते शारीरिक जो व्यापार आहे तो त्याला करायची गरज पडली नाही, म्हणून त्या अर्थाने ती उदास झाली म्हटली. यथा पुत्र रोद्ध झाल्या मातेचे आधी कारण राय म्हणजे काय, त्याचे प्रमाण देतात ते म्हटले. पुत्र म्हणजे मूल मोठे झाले, मूल मोठे झाले, लहान होतं तोपर्यंत तुम्ही काय करत होते? मुलाचं सर्वच करत होते. आंघोळ घालणं आहे, कपडे घालणं आहे, बाकी जे सर्व जे बी आहे सर्व प्रक्रिया जे बी त्याचे अष्टदा स्वभाव असतात ते सर्व करत होते. त्याला झोपीत होते, उठवीत होते, बाहेर नेत होते, काय करायचं ते सर्व करत होते. दूध पाजणे, कपडे घालणे, हा शारीर प्रति जो व्यापार होतो सर्व केला. पण तो मोठा झाला. आता मोठा झाल्यानंतर आता ते व्यापार थांबला ना. त्याला फक्त आवाज दिल्यानंतर, नाही तर त्याला शाळेत जायचं आहे, कॉलेजला जायचं आहे, त्याचा टायमिंग त्याला माहिती आहे, ते बरोबर उठतं. नाही तर आपण एक आवाज दिला तरी उठतं. मग तो स्वतःहून जातो, दात घासतो, आंघोळ करतो, कपडे घालतो, काय करायचं ते स्वतःहून करायला लागला. नाही सारं प्रक्रिया आपण करत होतो पहिले, आई करत होती की नाही. ते थांबलं मायेचं. तसं याचं आपलं बी थांबलं. तशा पद्धतीनं हे प्रतिबंध होतो म्हणले. त्याप्रमाणेच जीवाला मळ रचनेचे सामर्थ्य मिळाल्यावर आपल्या स्वातंत्र्याने मतित्रयाने स्वतःच मळ रचून घेतो.
आता पुढं तो स्वतःच आता त्याला सामर्थ्य भेटलं. जसं हा मोठा झाला तो आता स्वतः करायला लागला, तसं याला बी मळ भेटलं, आता तो स्वतः करायला लागला. त्याला आता आधाराची गरज नाही, कारण आधार त्याला अगोदरच भेटला मुळात. सारे देवतेचे मळ आहे ना त्याच्याकडे, त्याच्यामुळे तो आधार भेटलेला आहे. आता तो मोठा झाला आहे, त्याच्यामुळे त्याला करायची गरज नाही. या अर्थाने मतित्रायाचे स्वतःच मळ रचून घ्यायला लागला तो. आता मानवी आता प्रश्न निर्माण करतात. तुम्ही म्हटले मातेचं उदाहरण दिलं, ती माता त्याला लहानपणी येते, सर्व करते, आंघोळ घालते, झोपवते, जेवू घालते, काय करायचं ते करते म्हटले. तिथं मानवी जी माता असते तिथं स्नेहाळू असते म्हटले. मातेचं प्रेम ते नैसर्गिक देवाने सांगितलं आहे म्हटले. तर मोठं झालेल्या मुलाविषयी असा मनोधर्म असतो, विद्याभ्यास करून मोठे व्हावं, IAS व्हावं, IPS व्हावं, म्हातारपणी लाता का मारणं होईना, परंतु त्या इच्छा असते, आहे की नाही, असते की नाही. लग्न करून पुत्रप्राप्ती करावी, धनसंपत्ती मिळावी, त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होऊ नये, असं त्या आईची भावना असते की नाही. देवाने सांगितले मातीचं प्रेम ते नैसर्गिक. तर त्याप्रमाणे मायेचा जीवाविषयी मनोधर्म असतो का म्हटले. तुम्ही जर मायेसाठी आईचं उदाहरण देता, मग जशी आई असते तशी जी माया असते का, प्रश्न आहे ना. असू शकते, कारण उदाहरण जर ते दिलं तर तेच असते का म्हटले. आपण सामर्थ्य तर दिले, व्यवस्थित मळरचना करील की नाही, वरील मळ टाकून खालील मळ काय करील, घेईल की नाही, त्याला दुःख होईल का. स्नेहाळू मातेप्रमाणेच अव्यक्त मायेचा जो मनोधर्म आहे मळरचना होईपर्यंत असतो का म्हटले. चतुर्विध करून फळी घातल्यावर चिजड मानेचा मनोधर्म असतो म्हटले. तो मनोधर्म असतो, पण त्या मातेप्रमाणे नसतो. त्याचा मनोधर्म कुठपर्यंत असतो का, जोपर्यंत यक्षिणीचा मळ रचेपर्यंत त्याचा मनोधर्म असतो. बरोबर चाललंय का कार्य तिचं. म्हणजे ती आता काय झाली, माया देवता जी आहे ती आता कोणत्या भूमिकेत आली, सुपरविजनच्या भूमिकेत आली. पहिली स्वतः कृती करत होती, आता सुपरविजन पाहते बरोबर चालू आहे काही कार्य, बरोबर पाहते का, तोपर्यंत ती करते म्हटले. तिथपर्यंत फक्त म्हटले ते असतं, बाकी दुसरं काही नसतं. आद्यंतपर्यंत अव्यक्त मायेचे सूत्र आहे म्हटले. यथा प्रधान सकळ म्हटल्या ठाई, म्हणजे प्रधानाचं त्यांनी परत एक उदाहरण देऊन आपल्याला ते समजावतात. प्रधान म्हणजे राजाचा प्रधानमंत्री असतो. सकळ म्हणण्याच्या ठाई म्हणजे सर्वच खात्यावरती त्याचं नजर असते, असते की नाही. राजा सगळीकडे लक्ष देतो का, प्रधान त्यांनी कशासाठी ठेवलेला आहे, सगळीकडे पाहायचं आणि फक्त रिपोर्टिंग करायचं. तसंच आहे म्हटले. उच्च म्हणजे दैवराटी, नीच म्हणजे कर्मराटी. कर्मराटीचे उच्च म्हणजे आंतर्याग, बहिर्याग. आता या अधिक आणखी स्पष्ट करतात ते आपल्याला फक्त विषय क्लिअर करायचा आहे. उच्च म्हणजे मनुष्य देह रूपे, नीच म्हणजे मनुष्य देह खालोते. हा जो व्यापार आहे आता नरकाचा असेल, जीवाचा असेल, त्या कर्माचा असेल, जे बी आहे ते त्या देवता बरोबर करतात आणि त्या देवतांकडून त्याबरोबर कार्य चालू आहे का नाही या अनुषंगाने ही माया मात्र उच्याचा परी उच्याचा ठाई आणि निच्याचा परी निच्याचा ठाई मनोधर्म मात्र असतो. आधार मात्र मायेचा असतो, कमांड मात्र मायेची असते. परंतु त्याच्यासाठी आपल्या इकडं आहे ना, एखादा सुपरवायझर असलं तरी 10 वेळा त्याच्याकडं त्या कामगाराला लक्ष द्यावं लागतं. इथं तसं नसतं. इथं सामर्थ्याचं कार्य ती देवताबरोबर त्याचं काम करीत राहते. फक्त एक आपल्याला समजण्यासाठी मायाचे कमांड आहे आणि मग त्या मायाचे कमांड असल्यामुळं ती मायाला सर्व कळतं, कारण ती आद्यशक्ती मायाच असते ना. आणि त्या मायाच्या अंडर साऱ्या देवता कार्य करतात आणि त्यांना ती माया दिसत पण नाही. खालच्या देवतेला वरच्या देवता अस्तित्व ज्ञान असतं. फक्त जे आहे समोर सिस्टममध्ये बसलेलं ते करत राहणं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कंजूशी किंवा बेईमानी, गद्दारी किंवा करू पाऊ वशिला असं काही चालत नाही. ते सामर्थ्याचं कार्य एकदम सिस्टमनी चालू राहतं आणि माया फक्त ते एक नावाला निमित्त कारण असते. मात्र प्रत्येक जीवाचं जे कर्म आहे त्या कर्मानुसार ते करतं. आता हे सारी सिस्टम बघितल्यानंतर मग इथं मायेला सारं कळतं आहे. कोणती बरोबर जीव बरोबर तो ती देवता बरोबर त्याला ते कार्य त्याचं सुखफळ दुःखफळ बरोबर भोगवते का. मग प्रत्येक रिपोर्टिंग परमेश्वराला ती देते का. हा जीव इकडं, तो जीव तिकडं, जीव तिकडं, प्रत्येक जीवाचा रिपोर्टिंग परमेश्वराला देवतेला म्हणजे मायेला देण्याची गरज नाही. पण रिपोर्टिंग परमेश्वर डायरेक्ट घेतात. मायाने द्यावं आणि मग परमेश्वराला कळावं अशा विषय नाही. परमेश्वराचं स्वरूपी सर्व असतं ना, आणि त्याच्यासाठी वेगळी सिस्टम परमेश्वराने केलेली आहे दैवराटीच्या ठिकाणी. कर्मराटीमध्ये नीचाच्या उचाच्या नीच आधीन असतात आणि अशा पद्धतीनं कार्य चालतं. परंतु इथं तसं नाही आहे.
हे सकळही ज्या देवता आहे त्याला ओळखणी माया म्हणतात. सकळही देवता परमेश्वराच्या अंडर, आणि इथं एक देवता वरच्या देवतेच्या अंडर. याच शक्तीतून परत एक शक्ती निघते, ती ओळखणी म्हणून परमेश्वर, आणि डायरेक्ट परमेश्वर त्या देवतेला आदेश देऊ शकतात. फार एकशेनीच्या पण आणि अष्टदेवनीच्या पण, स्वर्गाच्या कोणत्या देवतेला. हे फक्त दैवराटीसाठी सिस्टम आहे. परमेश्वराच्या डायरेक्ट अंडर येतात. कर्मराटीसाठी वेगळी सिस्टम आहे, दैवराटीसाठी वेगळी सिस्टम. तुमच्यासाठी परमेश्वराने वेगळी सिस्टम निर्माण केलेली आहे, म्हणजे दैवराटीसाठी. पण दैवराटीच्या त्या चौकटीत आपण बसलो पाहिजे. चौकटीत बसत नाही म्हटले दैवराटी सहाय्य झालं नाही, सहाय्य झालं नाही, कसं काय होईल. त्या चौकटीत निदान 35% याच्यात पासिंगवरती तरी आपण असलो पाहिजे की नाही. नुसतं ॲडमिशन घ्यायचं आणि बाकी काहीच करायचं नाही, कसं काय पास होणार आपण. ते शिक्षक लक्ष कसे काय देणार, पेपर कसा सोडवता येणार. तर ह्या अनुषंगाने ते असतं. अशी चिज्जड मायेचा मनोधर्म असतो का म्हटले, कोणत्या मायेचा. हे पतीचे, म्हणजे सर्व जीव माझ्या स्वामी राजाचे आहेत. तिचा मानसिक काय असते, तिच्या मनामध्ये भावना काय असते की हे सारे जीव माझ्या पती राजाचे. जसं आई आहे त्या मुलांकड काय म्हणून पाहते, आपले. तसं हे आपले पण आलं कुठून, पतिराजामुळं. तसं ती मायासुद्धा हे माझ्या स्वामींचे सारे, अशा उद्देशाने ती बघते. मनोधर्म तिचा तसा असतो म्हटले. माय ही पतिव्रता असल्याने पतिव्रतेच्या न्यायाने ईश्वरीचा सकळही व्यापार भरलेपणाने, लागलेपणाने करते. आळमटळम नाही करत, भरलेपणाने म्हणजे उत्साहित, लागलेपणाने म्हणजे आपलेपणाने. त्याच्यात कंजूशी नाही, गद्दारी नाही, आळमटळम नाही, वशिला नाही, काहीच नाही, भरलेपणाने. माझ्या देवाचा व्यापार आहे. आपण तसा विचार करतो का माझ्या देवाचा आदेश आहे, माझ्या देवाचा आचार आहे, माझ्या देवाचं तत्व आहे, माझ्या देवाचं वचन आहे, असं म्हणतो की आपण. पण त्या मायेला म्हणते माझ्या देवाचं आहे, माझ्या मालकाचं आहे. म्हणून ती त्या नजरेने बघत असते. सर्व प्राणीमात्राकडे अभिमानपूर्वक पाहत असते ती, सर्व प्राणीमात्राकडे. जीवमात्री ममता, साधनदाता अभिमान, दैवराटीचा अविकार. तिच्यामध्ये काय असतं म्हटले, जीवमात्री ममता म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तिची ममता असते. साधनवंताचा अभिमान पण असतो मायेला. साधनवंत आता तो इथीचा जो आचारावर आहे, बोधाच्या नंतर त्याच्या कृतीवर गेलेला आहे. आणि दैवराटीचा अविकार पण असतो, अभिमानाच्या पलीकडचा भाग तो पण असतो म्हटले. तर त्याचे कार्य जीवमात्री मनुष्याच्या ठाई पोळे, साधनवंताच्या ठाई क्षोभेन, दैवराटीच्या साई ठाई जळे. त्याचं जे कार्य आहे, कोणाचं कार्य, मायेचं. जीवमात्री दुःख म्हणजे जीवाच्या अनुषंगाने जर काही झालं तर तिला ते मनुष्याच्या ठाई पोळणं, साधनवंताच्या ठाई क्षोभे, दैवराटीच्या साईटी जळे, असं एक त्यांनी पक्ष दिलेला आहे. तर त्या अनुषंगाने त्या मायेचं जीवाच्या अनुषंगाने काय भावना असते, काय मानसिकता असते, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. हे आपण या परी माया जीवाते जन्मने आपण उदासीन होय, परी सूत्राते न संडी. पण उदासीन होते कारण व्यापार नाही, परंतु सूत्राला सांडत नाही. म्हणजे काय, परमेश्वराच्या या कार्याला, या मिशनला ती सोडत नाही. चालू आहे ना, नाही तर आपलं काम संपलं, आता आपलं संपलं. आपण कामं ठरवून देतो, त्यांनी ते काम केलं का तो म्हणतो संपलं, माझा काही संबंध नाही. मग आता मला जो व्यापार दिला होता, जी जबाबदारी दिली होती ती केली. आणि हे दैवराटीमध्ये पाहायला भेटतं, ऐकायला भेटतं. जेवढा व्यापार दिला तेवढाच, पण लागलेपणाने आपलेपणाने कोणी करत नाही. आणि ते जर केलं तर परमेश्वराला प्राप्त जैसा दाशीचा, म्हणजे अहेतुकपणे कोणत्या प्रकारचं आपलेपणाने जर केलं तर होईल. आणि हे आम्हाला मार्गामध्ये अनुभव येतात. हे मार्गामध्ये 50 लोक असतात, 100 असतात, 2000 असतात. त्याला त्याचा व्यापार दिलेला असतो. XYZ व्यक्ती तुला हा व्यापार, XY व्यक्ती त्याला तो व्यापार. त्या व्यापाराव्यतिरिक्त त्याला काही दिसत नाही, समजत नाही, तो करीत पण नाही. पण ज्या व्यापाराव्यतिरिक्त जो करल आपलेपणाने, लागलेपणाने, ते दास्यमोचक. आपलेपणाने माझ्या देवाचा आहे, माझ्या राटीचा आहे, माझ्या परिवारातला आहे असं म्हणून करील. कुठंतरी मला अनुभव येतो की जातो आश्रमात, घाण पडलेली असते, मग का होई स्वच्छता नाही, तो ज्याला जे सांगितलेलं आहे तो अजून आला नसेल, तोच करील. दुसरा त्याच्यावरून लोक 10 लाख जातात, पळतात, उठतात, तर त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही, ढुंकून पाहत. पण अशी भावना जेव्हा निर्माण होईल का माझा व्यापार साराच आहे, जो दिसेल तो मी करेल, जितकं करता येईल तितका मी करेल. परंतु ही चौकट बांधून घेतली का मला जेवढं आहे. तसं मायेचं आहे का, मायेने जर विचार केला असता असा तर पुढं चाललं असतं का काय.
अरे असं नाही किरण, व्यापाराचा विषय वेगळा असतो. प्रत्येकाला एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी प्रत्येकजण ते घेत असतात. परंतु त्यांनी त्याची मानसिकता त्यांनी तयार केलेली असते का मला हॉल झाडायला लावला आहे बस, याच्या व्यतिरिक्त मला काहीच काम करायचं नाही. मला चहा आणून वाढायचं, याच्या व्यतिरिक्त मी काहीच करायचं नाही. मला लाईट चालू करणं बंद करणं, मोटर चालू करणं बंद करणं एवढंच काम आहे, बाकी काहीच करायचं नाही. त्याची ती मानसिकता असते. पण ती मानसिकतेच्या पलीकडे जाऊन जो जेव्हा म्हणेल की माझं आहे आणि जे जे मला दिसेल ते ते मी करेन. अरे चालता चालता एखादा कचरा, एखादा कपडा, एखादा घाण किंवा काहीतरी जे बी आपलं पत्रावळी असते, कागद असतो, चिठुरी असते पडलेली आहे, ती उचलणं आणि डस्टबिनमध्ये नेऊन टाकणं. झाडलेलं नाही आहे झाडून घेणं. त्याला जो व्यापार दिलेला आहे ना, तो आल्यानंतर अरे झाडलं, कोणी झाडलं? त्याला समजलं नाही पाहिजे का कोणी झाडलं. नाही तर त्याचा व्यापार यांनी करायचा आणि 10 दिवस यांनी डिंडोरा पेटवायचा, त्याचा व्यापार मी केला आणि त्याचा व्यापार मी केला. माया तशी करत नाही. का करत नाही माया? माया आपल्या मालकाचं हे आहे, माझ्या पतीचं जे आहे, पतिव्रतेच्या दृष्टांताने ती माया अशी समजते. म्हणजे ती माया देवता आहे. तिला काय परमेश्वराचा आनंद भेटणार नाही, ती काय मुक्तीला जाणार नाही, तिला परमेश्वराची जाणीव नाही, फक्त अस्तित्व रूपाने आहे. कोणत्या देवतेला फक्त वरती माझा कोणीतरी मालक आहे ही भावना आणि त्या स्ट्रक्चरनुसार तिला ती जाणीव दिलेली आणि म्हणून ती कार्य करते. त्याच्या पलीकडचे आपण आहोत, मायेच्या पलीकडचे. आपल्याला परमेश्वर समजलाय, कळालाय, लक्षात आलाय, त्याची ओळख झाली, त्याचं ॲड्रेस कळालाय, त्याचं नाव समजलंय आपल्याला. आणि हा स्वामी श्री चक्रांचा परिवार आहे, स्वामी श्री चक्रांचं हे सर्व आहे असं आपल्याला समजूनही बी जर आपण आपलेपणाने राहत नसेल तर मग आपल्याला देव भेटेल का? त्या मायेला भेटणार काय? तरी ती राहते. आणि आपल्याला भेटणार काय? तरी आपण राहत नाही. आणि मग खरंच आपल्याला भेटेल का ते? यातून काय शिकायचं आहे आपल्याला? देवता काय कसं कार्य करतात, माया कशी कार्य करते ना आपण कसं, आपल्याला सारं समजून आपण कसं करतो. तिला काहीच नाही समजूनही बी ती कार्य करते. का? तर दासत्वाचा भाव आहे. म्हणून देवाने खूप सोपं सांगितलेलं आहे. अहेतुक आवडीपूर्वक आपलेपणाने जी बी गोष्ट तुम्ही कराल परमेश्वराला तेच अपेक्षित आहे. खूप मोठी सामुग्री लागत नाही, खूप मोठं गोष्ट करायची इच्छा नाही की का तुमची, तुम्ही करू नका आणि देवाची अपेक्षा नाही. परंतु जे परमेश्वराने अचूक सांगितलं आहे ते करण्याची मात्र परमेश्वराची अपेक्षा आहे आणि ते आपण केलं पाहिजे. आवडीपूर्वक, वेचपूर्वक, आपलेपणाने. आपण बांधून घेतलं, त्या बांधून त्या चौकटीच्या बाहेर पडलो तर हां, देव तर म्हणतात असं कधी होईल म्हटले आणि असं कधीच होत नाही. असं ज्या मिनिटाला झालं त्या मिनिटाला देव भेटला. कारण जे इथेचे ते आपले, म्हणजे सारं तर देवाचंच आहे. सृष्टीच परमेश्वराने निर्माण केली, प्रत्येक गोष्ट निर्माण केली, सारं देवाचं आहे. आपलं काहीच नाही, सारं देवाचं आहे. म्हणजे आपलं आहे ते बी देवाचं, जे आपलं नाही ते बी देवाचं आहे की नाही. परंतु देवाचं आहे म्हणून मग आपण त्याच्यावरची मालकी काढून घेतो का? देवाचं आहे द्या मग, असं होतं का? नाही होत. एक बाबा आहे, म्हणजे रिअल, त्यांची प्रवृत्ती या ज्ञानातून थोडंसं वैरागी पण निर्माण झालं, विरक्ती पण निर्माण झालं. त्यांनी आश्रम बांधला. आश्रम बांधताना मग सिमेंट आणलं, रेती आणली, वाळू आणली, जे बी आहे ते काम चालू झालं. मग कोणीतरी बाजूचा आश्रमवाला येतो, बाबा थोडंसं सिमेंट पाहिजे, काम चालू आहे. काय आपलं आहेच काय, जे आहे ते देवाचं, घेऊन जा. बाबाचा आश्रम अजून तयार झाला नाही. त्यांच्या स्वभावामुळं जे आहे ते देवाचं, त्याचा गैरफायदा घेणारे हजारो उठले. मग बाबा आहे ते देवाचंच आहे, द्या द्या द्या. बाबा म्हणतो आहे ते देवाचं. मग बाबाला कोणीतरी देत राहतं आणि त्या बाबाकडून देवाचं म्हणून कोणीतरी नेत राहतं. ही जीवाची प्रवृत्ती आहे. ही जीवाची कुठं प्रवृत्ती दिसते? दैवराटीत. ज्याला बोध आहे, ज्याला जाणीव आहे, ज्याला परमेश्वर कळाला आहे, ज्याला समजला आहे, इथं ती प्रवृत्ती असते. इथं ती प्रवृत्ती नसली पाहिजे. कर्मराटीतला अज्ञानी जीव आहे, त्याच्यामध्ये ती प्रवृत्ती आहेच, त्याच्यामुळे ती तिथंच दिसली पाहिजे.
परंतु तिथून इकडं आलोय आणि तरी ती प्रवृत्ती जर दिसत असेल तर आपण खरंच परमेश्वराचे भक्त आहोत का? ती माया परमेश्वराची भक्त नाही आहे, परंतु तरी पतिव्रताप्रमाणे ती कार्य करते, आपलेपणाने करते. ते माझ्या देवाचं, माझ्या पतीचं म्हणून समविचार करून ती गोष्ट करत राहते. आपल्याला आपला देव आपलाच वाटतच नाही. आणि म्हणून या साऱ्या अडचणी आहे. या प्रकरणातून आपल्याला ते शिकायचं आहे की देवतेकडून सुद्धा काय गुण घ्यायचे. गुणग्राहकता निर्माण आपल्या हृदयामध्ये जर असेल तर कुठूनही कधी केव्हाही कोणाकडूनही तुम्ही घेऊ शकता. घेण्याची प्रवृत्ती, घेण्याची भूक आपली असली पाहिजे. मायेकडून आपण ते घ्या. सकाळीच काल मी सांगितलं दादोसांकडूनही घेण्यासारखं आहे की नाही. आवडी होती, येताना 100 दंडोत घालायचे देवाला, देव दिसताच. जाताना 100 दंडोत घालायचे, आवडीपूर्वक विचारायचे देवा पुढचं आता कधी भेट. आपल्याला आहे का आवड? आपल्याला 2 दंडोत घालायची जीवावर येतं आणि 5 दंडोत घालायची जीवावर येते. सकाळी उठायचं जीवावर येते. बदलच नाही आपल्यामध्ये. अगोदर तसंच, आत्ताही तसंच. खाण्याच्या बाबतीत, झोपण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत, गप्पा मारण्याच्या बाबतीत, विचार करण्याच्या बाबतीत, साऱ्याच बाबतीत सेम टू सेम असेल. आपण बदललोच नाही तर आपण देवापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून यातून आपण शिकून आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये ते उतरवणं आणि ते उतरवून आपल्यामध्ये बदल करणं ही साधना, ही धार्मिकता आहे. तीच परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचवणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.